आसमान में टणाव लाख धूमकेतू. चुनीवरचं काय खरं नाही. ड्राइवर को पसीना रूठ गई है हसीना, मनाने आया है मुन्ना मान जाएगी मैना. अशा दुय्यम दर्जाच्या काव्यपंक्ती करून का बरं वाट अडवताय तुम्ही माझी? अहो काका, ही आपली शायरी आहे. ही शायरी आहे? हा हो. हा, आणि तुमची वाट अडवायला तुम्ही कुठल्याच अँगलने मला गवळण दिसत नाही आणि मी कुठल्याच अँगलने पेंद्या वाटत नाही. आणि तुमच्या या गाडीमध्ये काय लोणी आहे की तुमच्याशी वाट अडवायला? यांनी आल्या आल्या लोकनाट्यच सुरू केलं डायरेक्ट. काका 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 कसं आहे माहितीये का, की तुमचा जानेमनचा जर मूड खराब असेल तर आपल्याला सांगा ना, आपण नीट करून देऊ, सलटवून टाकू. एक मिनिट थांब. कसं आहे ना, ये इकडे. माझी जानेमन आहे घरी, हा आणि हळदीची पानं घरी घेऊन गेल्याशिवाय तिचा मूड काही अजिबात ठीक होणार नाहीये. तीच घ्यायला मी बाहेर निघालो तर ही दुचाकी बंद पडली. आता ही जर तुला रिपेअर करता येत असेल तर मला सांग, नाहीतर मी निघतो. अरे काका, आपण या गाडीबद्दलच बोलतोय. म्हणजे हिलाच बोललो आपण जानेमन. ही जानेमन? अरे वा. कसं आहे की हा. आपण आहे मॅकॅनिक. कोण आहेस तू? मॅकॅनिक. मेकॅनिक? हा, तर ही गाडी ना मीच रिपेअर करू शकतो. तू मेकॅनिक आहेस? या मग तूच ही गाडी रिपेअर करू शकतोस. आईच्या गावात एवढा लगेच कॉन्फिडन्स? कसं आहे, जेवढी अशुद्ध भाषा तेवढा कुशल मेकॅनिक हा अनुभवच आहे माझा. ये तू ये. चायला तुम्ही सिनियर सिटीजन लय मचमच करता. एक नाही नाही, मिनिट. त्या गाडी देतो. नाही नाही, एक मिनिट. मी सिनियर सिटीजन नाहीये. नाही, मुळात तो शब्दच सिनियर सिटीजन असा नाहीये, तो सिनियर सिटीजन असा शब्द आहे बाळा, कळतंय का? आणि मी नाही अरे, बघ माझ्याकडे आत्ताशी 50शीत आलोय मी, वाटतो का सिनियर सिटीजन? मेचअप करून पण वाटत नाही माहितीये. मेचअप छोटाच ना. चल झालंच की तू एक टाकला म्हटलं, मी पण एक टाकून बघूया. नको टाकू तू, मी आहे ना त्यासाठी. सॉरी. अरे मी म्हणत होतो, मी नाही अरे सिनियर सिटीजन नाहीये. कसं आहे, राजकीय परिप्रेक्षातही उगवतं व्यक्तिमत्व आहे मी आत्ताशी. कुठे सिनियर सिटीजन वगैरे? ए अरे, माझी गाडी आडवी करू नको थोडी. मी नाही केली, ती स्वतःच झाली आहे. का? किती जडजड मारतोय. अरे बापरे, मग तिची गाडी पण टाकी हल्ली, माझी किती हल्ली असेल. पण मग गाडी खाली जाते असं? अहो काका ना, मीच केली ती. आणि मग का असं करतोयस? माझी गाडी आहे. अहो काका, कसं आहे की आपली बॉडी आणि आपली गाडी सेम असतं त्यांचं कॉन्चन. कसं काय? ते कसं माहिती का, कधी कधी बघा आपलं पोटात जड होतं, हा. मग आपण असं ना तिरक करून गॅस सोडतो. अरे देवा. अरे देवा नाही, सत्यवाचा बोले हा? चोचा. चोचा कोण? चोचा मी. तुझं नाव चोचे आहे? नाही नाही, खरं आपलं नाव मुन्नच आहे, पण ते अच्छा. एरियामध्ये आपल्याला ना सगळे चोचा बोलतात रिस्पेक्ट ने. रिस्पेक्टनी चोचा म्हणतात हा. आणि खरं नाव मुन्ना आहे. हा. भलताच रिस्पेक्ट आहे बाबा तुझा. अहो ते सोडा हो काका, मला सांगा, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय बोलतो? काय बोलतो? डोळे दाखव, हो. जीभ दाखव, हो. आणि नंतर आपल्याला उलटा करून ते चटोस्कोप लावतो ना. काय लावतो? ते चटोस्कोप असं लावतो ना, खरं सांगतो बाळा, एकूणात च हे लाडकं अक्षर दिसतंय तुझं. मेकॅनिक, चेटोस्कोप, रिपेचर, भलतंच आवडतं तुला च हे अक्षर. हा? नाही म्हणजे अजूनपर्यंत एवढं काय ऑब्झर्वेशन केलं नाही मी. हे ऑब्झर्वेशन. वा वा वा. हा, म्हणजे कसं की आपल्या तोंडातून जिभेतून असं इचिक करून निघून जात. हो का? पण इचिक चांगलंय, करून. चांगलंय, वेगळं जाऊ आहे दे, काहीतरी. आपण कामासाठी आलोय, गाडी जरा, बघायला गाडीचं बघ पाहिजे. अरे यार, हे पण बघ पडलं. जरा, बघ काय आहे का? मला पण सांगून ठेव जरा काय होतं ते, मला पण जरा ते कळेल म्हणलं. बघ ना जरा. ये बच्ची, तुझी गाडी बिघडली का रे? मी? हा, तू मला बच्ची म्हणालास? मी? अरे बांटाय बोल ना, तुझी गाडी बिघडली काय?
बच्ची आणि बंटा या नावाने हाक ऐकावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला आयुष्यात. बंट नाही रे बाळा, माझी गाडी बिघडली आहे, पण एक सद्गृहस्थ मला सापडले, ते माझी गाडी रिपेअर करतायत. तू जाऊ शकतोस. कोण आहे तो सद्गुरू असतं बघू द्या. हा. ए चोच्या, बाहेर ये रे. तू माझ्या एरियात काय करतोय? हे झिपऱ्या, हा तुझा बापाचा एरिया ए बाप नाही काढायचा, बाप नाही काढायचा. खानदान कारण खानदान. ए हे चांगलं आहे. सुचवत नाहीये तुम्हाला, थांबवतोय. सुचवत नाहीये, सुचवतोय की अरे बाळांनो असे स्वरालाप घेऊ नका रे, थांबवा, हे भांडू नका असं काहीतरी. ए चोच्या, तू गेला रे आता, तू गेला. अरे का पण? नाही ना, तू गेला आता. नाही ऐका ना. हॅलो. हा, बोल. बाळा 3 रिक्षा भरून पोरं घेऊन ये चल. ओके. हॅलो हॅलो, हा बोल रे. 4 रिक्षा घेऊन पोरा घेऊन येत. चल चल आलो, चल आलो. अरे एकमेकांशी भांडता आणि एकमेकांनाच फोन करून सांगताय पोरा आणा म्हणून. कुठलं भांडण आहे? कशाला उचलतो रे माझा फोन? अजून सेव्ह केलाय डोक्यात ठेव. मी पण सेव केला. कळलं काय? अरे सोड ना. ऐका ना. ए राखिया, कुठं आहे तू? अरे ऑल सीझन मध्ये काय करतोय? ये ना रिक्षा घेऊन पोरा. 4 डमडम घेऊन ये पोरा. अरे मी म्हणतो 22 ट्रक भरून घेऊन ये ना पोरा. अरे मी तर बोलतो ट्रक घेऊन ये 10. अरे पण इथे सभा भरवायची का? एवढी पोरं कशाला बोलवता तुम्ही? सभा होणार आहे का इथे? उगाच काही गरज नाहीये. तुझी गाडी रिपेअर करून झाली आहे का? नसेल होत तर मी निघून जातो. नाही मला नाही सांग. नाही, नाही. गाडीला पहिलं टच कोणी केलं आपण ना, आपण रिपेअर करणार. ए गाडी माझ्या यार, गाडी मी रिपेअर करणार. नाही, कळलं काय? दोघंही करा. घाबरे देणं सांगकर. नाही, मी just- रिपेअर लांबची गोष्ट, गाडीला टच करून दाखव. काय बोलला? परत बोल. गाडीला असं टच करून दाखव. दे. मला राग येणारच नाही. थांब, ए, तू लाथ का थांब, मारतोय? मला तू राग बाजूला. येणार नाही. मी तुला काय बोलत, टच करू. लात मारून काय नाही होणार. ए घे मा. अरे, नाही तू राग काय येणार मला. टच करून दाखव ना गाडीला. ए तू ए बाजूला घे मा. टच कर म्हणतोय तर तू टच करणार आहे बाबा. कशाला लात मारतोय उगाच तू? टच करणार असा नुसतं. बोलला काय? केली टच, काय करशील बोल. झाला आता कर रिपेअर. आता मी काय करतो बघ. काय करणार तू? आता मी गाडीची ना शीट फाडणार. अरे माझ्या गाडी, अरे नको ना. अरे का तुम्ही भांडताय? तुम्ही मूर्ख आहात का रे? माझ्या गाडीला कशाला मध्ये तो आणताय? गाडीची सीट फाडली तर साईडलाच तोडतो का रे? अरे तोडला. का तुम्ही हे करताय? याने काय नाही होत रे. मग काय करायचं? आता ना गाडीचा हेडलाइट फोडायला. फोड ना मग. ए, नाही. मी बाहेर पडतो. नको रे माझी काका गाडी. तुम्ही मध्ये यायचं ना, असा तुम्हाला खावडा द्या ना. 1 मिनिट. तू काय केला? ऐका मला, काकाला खावडा दिला. चल बाजूला हो. थोडं लागतंय मला थोडं. तू काकाला खावडा दिला. दिला. आता मी बघ. तू बाजूला वर. माझ्या काकाच्या गालावर 5 पंखाचा हेलिकॉप्टर काढलं. मी काढला. मी हेलिकॉप्टर काढला? हा मी काढला. तू आता खावडा बघ. दिला, मी हेलिकॉप्टर काढला. बोल. आता बघ मी काका, अख्खा काकाने अख्खी गाडी फाडून टाकतो की नाही. अरे नको तू ना रे. फक्त काकाला फोड, मी त्याला कसं फाडतो की अरे नाही ते तू नाही. बघ. फाड, हे ब्लेड घेऊन फिरतो अरे, ना. ए, मी पण बंदूक घेऊन फिरतो. कसली बंदूक? थांब, थांब. स्तब्ध उभा राहा. स्तब्ध उभा राहा. निशब्द व्हा दोघंही. अजिबात बोलू नका, कळलं ना? काय चाललंय तुमचं? हा हा उचलून कल्पना बंद करा आधी तुमची. शिव्या देऊ नका. लय शिवी मार. नाही देते मी. शिवी नाहीये ही. तुम्हाला काय वाटलं रे आडी? मी उच्छृंखलपणा करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला दोघांना? मी सुद्धा करू शकतो. आता या क्षणी मी सुद्धा निरर्गल भाषा वापरून तुमच्या दोघांची निर्भर्त्सना करून याला मुष्टीप्रहार आणि तुला लत्ता प्रहार देऊन मूर्छित पाडू शकतो. कळलं ना? अविश्वासाने बघू नकोस. मी करू शकतो हे. मी करू शकतो. तू असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? काय झालं? नाही कळत आहे? बघा काय आहे ना, माझा मुळात मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या तुम्ही. मी तुझा काका आहे. नाही. नाही नाही म्हणजे तू आता मला म्हणत होतास ना काका आहे. माझी गाडी तू अडवलीस, ती तू रिपेअर करत होतास. मग तू तीच गाडी आणि त्याच काकाला फोडायची भाषा का करतोयस? नको करूस ना असं. कसं आहे ना, तुमच्या दोघांचाही बुद्ध्यांक अतिशय कमी आहे. बिलो ॲव्हरेज असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही जे काय बोललं ना ते आम्हाला आ कळलेलं नाही. अरे बा आधी तरी सांगायचं. मी कशाला एवढे शब्द वाया घालवले? हा, जर आधीच सांगितलं असतं तर मी माझा बुद्ध्यांक थोडा खाली घेऊन आलो असतो. मी माझा दर्जा खालवला असता थोडा. पाठांतर केलं होतं ना तुम्ही, मध्ये कसं थांबवणार तुम्हाला? अरे काय रे तुमचं? हा? माझा मूळ मुद्दा लक्षात घ्या. तुमच्या दोघांचं भांडण आहे की नाही? हा. तुम्हाला मारामारी करायची की नाही? हा. तुमची दुश्मनी आहे की नाही? मग यात माझ्या दुचाकीला का मध्ये घेताय तुम्ही? अंजू माझी होती ना, हा काय आला मध्ये? हा वेगळाच मुद्दा सुरू केलास तू. काय बोलला? याचा परत बोल. काय संबंध? अंजू माझी आहे. हे 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 हे
काय होतंय बाळा? त्याला सांग अंजूचं नाव घेऊ नको नको. नाहीतर जाळपोळ होईल. बापरे. आपल्याला हे लय आवडलं. आता 100 वेळा घेणार नाव मी. ये. अंजू माझी आहे. हे, अंजू माझी आहे. अंजू माझी आहे. नको रे. अंजू याला माझी आहे. सांग रे याला संपले व्हेरिएशन. अंजू कोणाचीही असेल